श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला गुरुचरित्र पारायण सुरू करण्यापूर्वीचे काही नियम सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर नियम क्रमांक 1, श्री गुरुचरित्र सप्ताह करताना शक्यतो आरंभ शनिवारी करून शुक्रवारी संपवावा। सप्ताहाच्या सुरुवातीला, सप्ताह संपल्यावर आणि शक्य असल्यास संध्याकाळी श्री गुरुचरित्राची पूजा आणि श्री गुरूंची पंचपदी व आरती करावी। नियम क्रमांक 2, श्री दत्त जयंती उत्सवात ज्यांना श्री गुरुचरित्राचा सप्ताह करायचा असेल त्यांनी समाप्ती जयंतीच्या दिवशी न करता जयंतीच्या दिवशी केवळ 4थ्या अध्यायाचे पारायण करून पुष्पवृष्टी वगैरे करून आनंद करावा। नियम क्रमांक 3, सप्ताहाच्या 7व्या दिवसाचा व्रतस्थापना पदारात पडण्यासाठी समाराधना 8व्या दिवशी करणं चांगलं। नियम क्रमांक 4, घरात जागा एकांत हवी तशी नसेल तर श्री दत्तमूर्ती असलेल्या मंदिरात सप्ताह करावा। नियम क्रमांक 5, उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करून बसावे। नियम क्रमांक 6, शक्य असल्यास घरी किंवा देवघरात सप्ताह सुरू करावा। नियम क्रमांक 7, अखंड दीप असावा। सप्ताह सुरुवातीपासून संपेपर्यंत तुपाचा दिवा असावा। वाचन चालू असेपर्यंत हा दिवा अखंड पेटला पाहिजे। नियम क्रमांक 8, समाप्तीच्या दिवशी सुवासिनी आणि ब्राह्मण भोजन घालावे। नियम क्रमांक 9, 7 दिवसापर्यंत 16व्या ओवळ्याचे नियम पाळावे। नियम क्रमांक 10, हे पारायण सुरू करण्यापूर्वी तुम्हाला स्वच्छ आंघोळ करावी लागेल आणि स्वच्छ कपडे परिधान करावे लागतील। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।